नमस्कार. मी रश्मी सहस्रबुद्धे. आज मी जे छोटंसं स्फुट वाचणार आहे त्याचं नाव आहे मोरपीस. कसं असतं ना, घरात पसारा करायला लहान मूल नसल्याने घर कसं जिथल्या तिथे परीट घडीसारखं दिसतं. त्यामुळे घर पसरलं आहे, मग ते आवरायचं आहे असं होतच नाही. दिवस दिवस एखादी वस्तू जागची हलत देखील नाही. सगळं कसं स्वच्छ, पांढरं स्वच्छ, रंगीत काहीच नाही. परवा मात्र माझी नातवंड आणि मुलगी 2 दिवस राहायला आले होते. आणि काय सांगू, माझं घर, घरातल्या वस्तू इतक्या खुश दिसत होत्या. तासाभरातच परीट घडीच्या घराचा नूरच बदलून गेला. एक खळाळता जिवंतपणा आला. सोफ्यावरच्या टेकायच्या उगाचच खाली टाकलेल्या उशा, दर तासाला भूक लागलीचा हाकारा, पोट असल्याची जाणीव. आता काय खायला द्यायचं हा बरेच दिवसांनी पडलेला प्रश्न मला लगबग करायला लावत होता. तेवढ्याच छोट्याला कोलोलिंग म्हणजे कलरिंग करायची लहर आली. मला माहीत होतं की ही 10-15 मिनिटांचीच लहर आहे. तरीसुद्धा सर्व रंग, ब्रश, कलरिंग पेपर, पाणी, 2 मऊ फडकी असा सर्व सरंजाम घेऊन महाशय एका खोलीत बसले. 5 मिनिटात हाका सुरू झाल्या त्याच्या. आणि बघितले तर पाणी सांडवलेलं, हाताचे पंजे पूर्णपणे निळ्या रंगाने माखलेले, गालावर निळाई, निळ्या रंगांची उधळणच जणू. असे झाल्यावर अर्थात कलरिंगचा उत्साह संपलेलाच होता. तेवढ्यात कपाटाच्या खिडक्यांच्या काचेवर रंगांचे पंजे उमटवून स्वारी हात धुवायला निघाली. घराला ना खूप दिवसांनी रंगीत व्हायला मिळालं. सगळं कसं रंगीत भासू लागलं. छोट्या हातांचे खिडकीवरील ठसे, छोट्या हातांचे खिडकीवरील ठसे, मज कृष्ण निळ्याचे मोरपीस भासे, मज कृष्ण निळ्याचे मोरपीस भासे. 2 दिवसांनी मंडळी गेली सुद्धा. पण ना, माझं घर मात्र 2-3 महिन्यांसाठी रंगीत करून गेली. आणि अर्थात मलाही. धन्यवाद.